रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता खूप जास्त राग सीमाला आलेला असतो आणि म्हणूनच सीमाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी शांत बसायचं नाही, या सगळ्याचा सूड घ्यायचा आणि त्याचबरोबर इरावतीला थोडंसं घाबरवायचं, जेणेकरून ती सगळं काही बोलून टाकेल. हाच यामागचा उद्दिष्ट असतो आणि म्हणूनच धावत पळत आतमधून किचनमधूनच आता सीमाने सुरा आणलेला असतो आणि तो सुरा सीमा आता इरावतीला दाखवून घाबरवायचा प्रयत्न करत असते. इरावती म्हणत असते की मागे हो वहिनी, मागे हो, मी पहिल्यांदाच सांगते तुला, मागे हो. पण तरीसुद्धा ना आता काही मागे व्हायला इकडे ती तयार नसते आणि जेव्हा ती मागे व्हायला तयार नसते ना, तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की तुला आता दाखवतेच, कारण तुला इतके दिवस असंच वाटत होतं की ह्या घरामध्ये तुला कोणी काही बोलणार नाही, पण आता तू सगळं काही बोल. आता बोल ना, माझी रमा कुठे आहे? तू सगळं हे घर उद्ध्वस्त केलं आहे. इतके दिवस तू जे जे काही करत होतीस ना, ते सगळं मला माहिती होतं, पण या घरात ना माझ्या कोणालाच कुठे काहीच माहीत नाही आहे. सगळीजणं शांत बसलेत. माझ्या चांगल्या मुलाचा वापर तू केला आहेस. बोल ना, माझ्या सगळ्या मुलांना एकमेकांपासून तोडायचं कामसुद्धा तूच केलेलं आहेस. आता इरावती घाबरलेली असते. इरावतीकडे दुसरा पर्याय उरलेला नसतो. तिला आता सगळं खरं सांगावं लागणारच असतं, कारण तशी सीमाने तिच्यावर वेळ आणलेली असते. सीमा आता अक्षरशः तिच्या गळ्यावर सुरा धरते. बोल बोल, बोलतेस का नाही? आणि मग काय, इकडे अक्षयही मागे करायचा प्रयत्न करत असतो, पण सीमा आता ऐकत नसते. तर इरावती सांगत असते की अक्षय, तू तरी समजवणारे काय दादा बघत बसलायस? अरे तू तरी बोल ना तुझ्या बायकोला. त्यावर मात्र आता श्रीकांत मुकादम म्हणू लागतात की मी काय बोलणार आहे, माझ्याकडे बोलण्यासारखं असं काहीच उरलेलं नाही आहे. जर बोलण्यासारखं उरलं असतं ना तर मी नाही थांबले असते, पण आता बोलावंच लागणार आहे, तिला बोलू दे. आणि तसंही ना तिच्या अंगात आता दुर्गा आली आहे, ती पूर्वीची सीमा राहिलेली नाही असं देखील आता शशिकांत बोलू लागतात आणि ते आता इरावतीला वाचवण्यासाठी सुद्धा माघार घेतात. कोणीसुद्धा इरावतीला वाचवायला पुढे येत नसतं, अगदी अक्षयसुद्धा. आणि त्यामुळे ना इरावती आता एकटी पडलेली असते. इरावतीने अक्षरशः आपल्या डोक्याला हात लावलेला असतो, पण दुसरीकडे आता हात स्वतःचा थांबवूनच सीमा मागे आलेली असते, कारण सीमालाही माहिती आहे की या बाईपुढे आता आपण काय बोलणार. त्याचबरोबर आता तीही रडत रडत म्हणू लागते की मी तुम्हा सगळ्यांना सगळं काही खरं खरं सांगायला तयार आहे, पण थांबा. आणि असं बोलून ना आता ती टेबलवर बसूनच जोरजोरात हसू लागते, कारण आता तिने जो काही सूड घेतलेला होता, एवढे दिवस ती जसं जसं वागत होती त्याबद्दल ती आता सगळ्यांना सांगणार होती आणि वेड्यासारखी ती हसायला सुरुवात करते. अक्षयही चकित होतो की हिला झालंय काय नेमकं, ही अशी वेड्यासारखी का हसते, असा विचारच अक्षय करत असतो. पण त्याच वेळेला आता अक्षयकडे इरावती जाते आणि तिने 7 वर्षांमध्ये जे जे काही गुन्हे केले आहेत त्याची कबुली ती देऊ लागते. कबुली देताना म्हणत असते की हो, खरं तर आरोहीला म्हणजेच तुझ्या लहान बाळाला आणि रमाला मीच तर एकमेकांपासून लांब केलं, मीच तर केलं आहे हे सगळं काही, कारण मला काही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला सुखानं जगू द्यायचं नव्हतं आणि त्याचसाठी मी हे सगळं घडवून आणलं, असं देखील आता ती म्हणत असते. हे सगळं ऐकून ना अक्षयला खूप जास्त राग येत असतो. अक्षयच्या हातामध्ये सुरा असतो, तो सुरा अक्षयला आता तिच्यावर फिरवावंसं वाटत असतो, कारण आता सगळ्या सत्याची कबुली इतकी वर्ष जे जे काही रमाने सोसलेलं आहे त्या सगळ्याची कबुली आता ती देत असते. आणि इरावती ती कबुली देत असतानाच म्हणत असते की अक्षय, तुला माहीत नसेल म्हणून मी सांगते, खरं तर ना रमाच्या आईला सुद्धा मीच मारलं, कारण मला रमाला सगळीकडनं पूर्णपणे बर्बाद करायचं होतं. तिच्या मुलीमध्ये आणि त्याचसोबत तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये फूटही पाडायचं काम मीच केलं आहे, कारण ना मला नको होतं तुम्ही सगळ्यांनी एकत्र येणं. त्यानंतर तुमच्या घरच्यांनाच म्हणजे तुझे सगळे भावंड आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मीच भांडणं लावली. त्याचबरोबर तुझी आई सीमाई आहे ना, तिच्यावर सुद्धा डोक्यावर परिणाम करण्याचं काम मीच केलेलं आहे. हे सगळं काही मीच घडवून आणले. त्याचसोबत तुझा बाप सुधारला होता, पण त्याला बिघडवायचं काम, त्याला वाईट मार्गावर न्यायचं कामसुद्धा मीच केलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं.
पण दुसरीकडे आता पार्वती आजीला सुद्धा इतके दिवस या घरापासून लांब ठेवलं, हे सुद्धा मीच केलंय. खरं तर ना बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत. जेवढंही तुमच्या आयुष्यात घडलंय ना सध्याला, ते सगळं मी केलंय. पण त्यासाठी सुद्धा एक कारण आहे, ते मला तू विचार कधीतरी, मग मी तुला त्या सगळी कारणं सांगू लागेन. नंतर आता ती बोलत असताना इकडे स्वराने आपल्या मोबाईलची व्हिडिओ ऑन केलेली असते. म्हणजेच ना तिने आता मोबाईल ऑन करून ठेवलेला असतो. जे जे काही ही बोलते ते सगळं काही ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. आणि हे सगळं मुद्दामून जाणून बुजून आणि हे सगळं जेव्हा ती आता करत असते, तेव्हा आता सगळ्या गुन्ह्याची कबुली इरावती देत असते. इरावती म्हणत असते की हिला विचार ना तुझ्या आजीला, हिने माझं प्रेम कसं माझ्यापासून तोडलं. खरं तर तुमची जी मुकादम कुटुंबाची पूर्ण फॅमिली होती ना, ती तोडायला मला खूप जास्त मजा आली. माझा यामध्ये खूप मोठा हेतू होता. म्हणजे मुळात ना मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बिलकुलही इंटरेस्ट नव्हता, पण तरीसुद्धा तुमचं आज घर तुमच्याजवळ नाही आहे, ते सगळं काही माझ्यामुळेच. मीच तुमची प्रॉपर्टी बर्बाद केलेली आहे. सगळं विश्व मी बर्बाद केले. काही झालं ना तरीसुद्धा त्यामुळे तुम्हाला काहीच भेटणार नाही, असंही आत्ता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या या अक्षयला बसलेला असतो. पण अक्षयला आता इरावती सांगू लागते की हे सगळं मी ना या आई आजींमुळे केलेलं आहे. म्हणजे या आई आजींनी, तुला वाटत असतील ह्या साध्या सरळ आहेत, पण यांनी ना माझ्या साहिलला मारलेलं आहे. साहिलचा खून यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना ही माझ्याकडनं शिक्षा आहे. म्हणूनच मी तुम्हा लोकांना एकत्र येऊ दिलं नाही. मग अक्षय म्हणतो, या सगळ्याची शिक्षा मला का, माझ्या कुटुंबाला का, मी काय केलं आहे? अरे मग कोणाला देणार? तुम्हाला देणार तेव्हाच तर तुमच्या घराला होणार ना शिक्षा. म्हणूनच तर मी रमाला आणि तुला लांब केलं. पण काही झालं ना तरीसुद्धा रमा कुठे आहे ना, मी हे काही सांगणार नाही. पण माझ्या डोक्यावर किती परिणाम झाला होता, मी तेव्हा एकटे पडले होते. तेव्हा या सगळ्यांना मी म्हणत होते की तुम्ही काय केले माझं साहिलचं, पण कोणीही मला काही सांगितलं नाही. उलट मला धमकी दिली, तू जर काही बोलायला गेलीस तर तुला पोलिसात देऊ. मग काय करणार? मीही शांतच बसले. विचार केला की राहू दे आणि अशीच जगत राहिले. पण या सगळ्याचा बदला तर मला घ्यायचाच होता. त्याची योग्य वेळ मी पाहत होते आणि हीच ती योग्य वेळ होती. आणि म्हणूनच मी तुमच्या अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं, असं देखील आता ती बोलून जाते. जेव्हा आता एक एक गोष्टी ती बोलत असते ना, तेव्हा मात्र अक्षयला सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. त्याच वेळेला शशिकांतही आता इरावतीला बोलत असतात की स्वतःच तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल करतेस, जराही लाज वाटत नाही का? आणि सीमाला शॉक द्यायचं कामसुद्धा तिनेच केलं होतं, हे सुद्धा आता ती बोलून गेलेली असते. त्यामुळे आता तुम्ही ना माझं काहीसुद्धा करू शकत नाही, कारण जे काही आहे ते तुमच्यासमोर मी अशा पद्धतीने आणलेलं आहे. आणि अक्षय, मी जर काही चुकीचं केले असं मला वाटत नाही. त्याच वेळेला पार्वती आजी म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, मला हे सगळं माहिती आहे, हे सगळं अक्षयसाठी नवीन असेल. पण मला एक गोष्ट सांग ना, कुठे आहे आमची रमा? रमाला कुठे ठेवलं आहे सांग ना. काही झालं ना, जरी मी मेली ना तरी मी सांगणार नाही की रमा नेमकी कुठे आहे ते, असंही आता ती बोलत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता घरात कोणीच एकदमच चकित पडलेले असतात की हे सगळं काय आहे. काही झालं ना तरीसुद्धा शेवटच्या स्टेपला सुद्धा ती सांगायला तयार नसते. तेवढ्यातच पोलीस तिथे येतात. खरं तर स्वरानेच ते पोलीस बोलवलेले असतात. पोलीस आल्यानंतर म्हणतात की निशा कोण आहे? तर लगेच ती म्हणते की हो मीच निशा आहे, सांगा ना काय. मग आता इथे पोलिसांनाच खरं तर बोलवलेलं असतं. पोलीस ज्या वेळेला तिथे येतात ना, तेव्हा पोलीस तिथे येऊन आता सांगू लागतात की आमच्याकडे कंप्लेंट आली आहे. तर मोबाईलमधील व्हिडिओ स्वरा त्या पोलिसांना दाखवते आणि हे बघा, या बाईला अटक करा, हिने आपला सगळा गुन्हा कबूल केला आहे, हिनेच हे सगळं काही केलं असल्याचा. त्यामुळे हिला पटकन घेऊन जा, जराही थांबू नका, असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इरावतीसुद्धा सांगते की हो हो मला घेऊन जा, मला फरक पडत नाही, तुम्ही लोक माझ्या बाबतीत काही करा, पण आता मला इथे राहायचंही नाही आहे. तसंही ही लोक, मी जेव्हा आता ह्यांना सत्य सांगितलं आहे तर मला त्रासच देतील. त्यापेक्षा जर मी जेलमध्ये गेले ना
तर तिथे तरी सुखात राहीन असं काहीसं वेड्यासारखं आता इरावती बडबडत असते आणि तिने सगळ्या गुन्ह्याची कबुली तर दिलेलीच असते. पोलिसही आता म्हणतात की तुम्हाला आम्ही अटक करायला आलेलो आहोत आणि तिला आता घेऊन चाललेले असतात. आणि जेव्हा तिला आता घेऊन जातात ना तेव्हा मात्र आता ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. पण तरीसुद्धा ती लास्टच्या क्षणाला सुद्धा सांगत नसते की तिनं कुठे ठेवलेलं आहे रमाला ते. म्हणजेच रमा साईला घेऊन कुठे गेलाय याबद्दलची कोणतीच इन्फॉर्मेशन ती शेवटच्या क्षणालाही देत नाही. कारण तिला या घराचं सुख नको होतं, तिला हे घर उद्ध्वस्त करायचं होतं आणि यासाठी हे सगळं काही तिनं घडवून आणलं होतं. आणि म्हणूनच ती एक एक गोष्ट सांगू लागते. पण अजूनही ती शेवटच्या क्षणालाही सांगत नाही की तिनं रमाला कुठे ठेवलं आहे. पोलीस आता अक्षरशः इरावतीला बेड्या ठोकायला आलेले असतात. ते तिला म्हणतात की तुला आता आम्ही घेऊन जात आहोत. पण त्या मूर्ख बाईला काहीच फरक पडत नसतो. ती म्हणत असते की जा घेऊन, निदान मी पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये सुद्धा व्यवस्थित राहीन, सुखाने जगीन, पण या घरात मला आता राहायचं नाही असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र इरावती अक्षय आणि अख्ख्या कुटुंबाकडे बघत असते. तिला काहीच फरक पडत नसतो की तिनं जे काही केलं आहे त्याचा जराही तिला पश्चाताप होत नसतो. तिला उलट या सगळ्याचा आनंद होत असतो की हे कुटुंब मी उद्ध्वस्त केलं आणि या सगळ्यामध्ये मुख्यतः तिचा हात आहे, यामुळे ती खूप जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र अक्षय सगळीकडनं हतबल झालेला असतो. त्याला कळत नसतं की त्याच्याकडनं काय काय गोष्टी घडल्या आहेत. म्हणजेच या इरावतीवर त्याने विश्वास ठेवला आणि आज या इरावतीमुळेच त्याला काय काय दिवस बघायला लागलेत. त्याची रमा त्याच्यापासून लांब झाली आहे, पण आता काहीच करू शकत नाही आहे. रमाचा पत्ताही त्याला माहीत नाही की रमा नेमकी कुठे गेली आहे. हिनेच तर तो प्लॅन घडवून आणला होता आणि साईला पळून लावण्यासाठी मदत केली होती. याच्या बासुंदीमध्ये त्यांनी गोळ्या मिक्स केल्या होत्या गुंगीच्या, जेणेकरून सगळीजण झोपतील आणि सगळ्यांनाच पळून जाता येईल. तर दुसरीकडे आता सीमा ही हतबल झालेली असते, बसलेली असते. अक्षय तिच्याकडे जातो आणि अक्षय जाऊन आईला मिठी मारतो. कारण त्यालाही कळतं की आपल्या आईनं इतके दिवस काय त्रास सहन केला आहे. त्यावर तो आईला विचारतो, आई तू ठीक तर आहेस ना? त्यावर सीमा सांगते की हो मी ठीक आहे, कारण इतके दिवस ना मी त्या गोळ्या खात नव्हती, त्यामुळे माझ्या मते हे सगळे बदल झाले आहेत. माझ्या डोक्यावर परिणाम करण्याचं कामसुद्धा तीच करत होती. विचित्र विचित्र गोळ्या देत होती आणि त्यामुळे माझी अवस्था अशी झाली होती. तर आता त्याला हे सगळं ऐकून धक्का बसतो, कारण त्याने सगळ्यात जास्त विश्वास ना इरावतीवर ठेवला होता. बाकी घरात इतर कोणावरही तो विश्वास ठेवत नव्हता. त्याला आता पश्चाताप होत होता की तो इतके दिवस रमासोबत सुद्धा जे काही वागला होता त्यामुळे त्याला आता त्रास होत होता. पण रमा कशी भेटेल हा मोठा प्रश्न होता. तर सीमा आता त्याला सांगत असते की लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होईल. अक्षय म्हणतो खरंच होईल का? सीमा म्हणत असते की का नाही होणार, तुझी आणि रमाची पहिली भेटसुद्धा मीच घडवून आणली होती ना, हे लग्न मीच घडवून आणलं होतं ना, तेव्हा कोणाला ते मान्य नव्हतं. पण आता हे लग्न मीच पूर्ण करणार आहे. काही झालं ना तरीसुद्धा मला माहिती आहे ना की हे लग्न अर्धवट सोडून चालणार नाही. या लग्नामध्ये मी तुझ्यासोबत असणार आहे असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अक्षयही पाहत राहतो. पण आता इकडे या लोकांना हे माहीत नसतं की खरं तर रमाला साई घेऊन गेलेला आहे म्हटल्यावर त्यांचंही लग्न होणार. पण आता ही वेळही संपत चाललेली असते. सीमाला कुठेतरी मनातून असं वाटत असतं की नाही, आपल्याकडे आपली सून पुन्हा येऊ शकते आणि म्हणूनच तिला आशा असते आणि तीच आशा ती अक्षयला सुद्धा देऊ लागते. अक्षयलाही ती सांगू लागते की काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, व्यवस्थित होतील असंही बोलून ती आता त्याला आधार देत असते. तर दुसरीकडे आता जो साई रमाला घेऊन निघालेला असतो ना तेव्हा अचानकपणे गाडीचे ब्रेक तो दाबतो. त्यावर रमा म्हणत असते की साई हे सगळं काय आहे? त्याच वेळेला समोर आता अण्णांना बघितलं जातं. अण्णांना बघूनच म्हणत असते की अण्णा तुम्ही इथे, आणि असं बोलून ती आता अण्णांकडे धावत जात असते. अण्णा म्हणत असतात की साई तू हे सगळं काय करतोयस? साईचं हे जे काही चुकीचं वागणं असतं ना त्यामुळेच आता ते त्याला डायरेक्टली बोलत असतात. पण तो सरळ म्हणतो की माझं काही चुकते असं मला वाटत नाही आहे. त्याचबरोबर इथे असणाऱ्या या मुलाचं सुद्धा हेच म्हणणं असतं की माझा मुलगा कुठे चुकतोय असं मला वाटत नाही. उलट तो तुम्हाला सांगतो आहे ना की तो आहे करून, मग तुम्ही का बरं असा नाराज होताय? उलट आहे ना त्याने
तुमच्यासोबत आहे ही गोष्ट सांगितली आहे, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते ना, तो जे काही करतोय ते बरोबर करतोय, तुम्ही उगाच ना त्याला नावं ठेवू नका, असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ते शांत राहतात, कारण त्यांना आता या लोकांचं ऐकावंच लागणार असतं, दुसरा काही पर्याय नसतो. आणि म्हणूनच ते हो असं म्हणतात. आणि आता रमाबरोबर ते पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आता ह्यांनी पुढच्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत तिथेच जायचं ह्या लोकांचं आता ठरलेलं असतं. आणि त्यानंतर ती लोक तिथे जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता रमाचं लग्न हे तर करायचं फिक्स झालेलं असतं, पण रमा आता आईसोबत लग्नाला तयार नाहीये, तिचं मन मानत नाहीये ही गोष्ट बरोबर अण्णांना माहिती असते. म्हणून अण्णा कित्येकदा रमाला सांगत असतात, समजावत असतात, पण रमा ऐकत नसते. आता रमाला खूप सुंदर असं लग्नासाठी तयार केलं जातं. ती आता छान तयारही झालेली असते, तिच्या डोक्याला मुंडाव्या वगैरे सगळं काही बांधलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत केल्या जातात ना, तेव्हा ती खूपच जास्त खुश असते, फक्त दाखवण्यापुरती. खरंच मनापासून ती इतकी खुश नसते. हे तिच्या वागण्यावरना बोलण्यावरना सरळ आणि साधं दिसत असतं, आणि त्यामुळेच ना आता तिच्याकडे बघण्यात येतं. पण त्याच वेळेला ती म्हणत असते की बघ ना, माझी सुनबाई किती सुंदर दिसते, किती गोड दिसते, असं संध्या म्हणते. आणि संध्या तिची नजर काढते, तिला म्हणत असते की खरंच कित्येक काही दिवसांमध्ये मी तुला खूप काही बोलले, नको नको ते बोलले, खरंच मला माझा खूप जास्त त्रास होतोय, पण काय करणार पोरी, हे सगळं काही करावं लागलं, दुसरा काही पर्याय नव्हता. पोरी माफ कर गं, पण हे सगळं तुझ्यासाठीच करावं लागलं, कारण मला माझ्या साईचा आनंद तुझ्याबरोबर बघायचा होता. माझा साईही खूप जास्त खुश आहे, तुझ्यासोबत तिचं लग्न होणार आहे ना म्हणून. आणि मी तुला सांगू, मी स्वतःला खूप जास्त लकी समजते, कारण मला सून म्हणून तू भेटणार आहेस. आणि मी माझ्या मुलालासुद्धा लकी समजते, कारण त्याला बायको म्हणून तू भेटणार आहेस. असंही आता रमाकडे बघूनच ती बोलत असते. त्यानंतर मात्र आता तेवढ्यातच अण्णा तिथे आलेले असतात, आणि अण्णांनासुद्धा रमासोबत बोलायचं असतं. रमाला जेव्हा अण्णा बघतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्यांची लेक आता लग्नासाठी तयार झालेली असते. आणि त्यामुळेच ना आता ते खूप जास्त हॅप्पी असतात. जेव्हा ते त्याच्या समोर येऊन उभे राहतात ना, तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं, आणि ते स्पष्ट आणि सरळ दिसत असतं. रमा म्हणत असते की काय झालंय अण्णा, तर अण्णा म्हणतात की मी तुला एकच सांगेन, या आधीसुद्धा मी म्हटलं होतं की जरा विचार कर, तुझ्या मनाचं ऐक, तुझं मन काय बोलतंय ते. त्यावर रमा आता बोलून जाते की मी माझ्या मनाचं ऐकते अण्णा, आणि मला कळतंय की जे काही आहे ना ते बरोबरच आहे ते. आणि म्हणूनच ती आता म्हणू लागते की अण्णा, मी अक्षयरावांसोबत खूप जास्त खुश असेल, तुम्ही काळजी करू नका. त्यावर आता अण्णा म्हणतात की बघितलंस का, जे मनात असतं तेच ओठावर येतं. खरं तर तुला साई बोलायचं होतं, पण तू अक्षय बोललीस, म्हणूनच तुला अजूनही सांगतोय की ऐक, शेवटचं ऐक माझं, स्वतःच्या मनाचा विचार कर, बाकी कोणाचाही विचार करू नकोस. जर बाकी कोणाचा विचार करत बसशील ना, तर त्याचा त्रास तुझ्या शरीरावर होणार आहे, पण बाकी कोणाला त्याचा फरक पडणार नाही आहे. मनाचं ऐक, मनाचं, हेच तुला शेवटचं मी तुला सांगेन. असंही अण्णा आता बोलत असतात. अण्णा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मात्र तिथे आता संध्या आलेली असते, आणि संध्या म्हणते काय म्हणताय अण्णासाहेब तुम्ही. त्यावर अण्णा म्हणतात की काही नाही, हेच सांगतोय, आता दुसऱ्या घरी जातेस तर सुखात राहा, छान राहा, साईसोबत तुझं लग्न होतंय. अण्णासुद्धा आता संध्यासमोर मुद्दाहूनच खोटं बोलतात, कारण त्यांना माहिती आहे की आपण जर काही खरं बोलून गेलो तर पुन्हा संध्या या सगळ्याचा इश्यू करणार, कारण हे लग्न करण्यासाठी त्यांनी इथपर्यंत या रमाला आणलेलं होतं, त्या घरातल्यांपासून वेगळं केलेलं होतं, आणि त्यामुळेच ना ते आता शांत राहतात आणि वेगळंच विचार करतात. पण रमाला आता चांगलाच त्यांनी आता कानमंत्र दिलेला असतो की बघ, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही सुधर, कारण त्यांनाही वाटत असतं की रमा आणि अक्षयने एकत्र यावं, कारण अक्षयच्या डोळ्यातलं प्रेम आणि रमाच्या डोळ्यातलं अक्षयबद्दलचं प्रेम हे बरोबर अण्णाने ओळखलेलं होतं, आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे ते डायरेक्टच बोलत होते की मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की थांबा, थोडं थांबा, पण तुम्ही कोणीही माझं काहीच ऐकलं नाही आहे ना, त्यामुळेच आता काहीच फरक पडत नसतो अण्णांना, अण्णाही शांतच राहतात. तर संध्या आता
रमाला शॉल वगैरे देऊन तयार करत असते, कारण आता लग्नाचा मुहूर्तसुद्धा जवळ आलेला असतो आणि त्याचसाठी तिनं तयार केलेलं असतं. पण रमाच्या मनामध्ये अजूनही अक्षयच असतो, त्यामुळे ती अण्णांकडे बघत असते आणि अण्णांच्या बोलण्याचा विचार करत असते. तर रमा मनापासून तयार नसते. दुसरीकडे आता अक्षय आणि त्याचसोबत सगळीच कुटुंब ते गाव सोडून आता निघत असतात पाचगणी. आणि तेवढ्यातच ना तिथे रमा आलेली असते स्वतःचं लग्न सोडूनच. जेव्हा लग्न सोडून तिथे रमा येते तेव्हा ती आता एका गाडीवर उभी राहते आणि जोरात जोरात बोलू लागते, अक्षय मुकादम तुम्ही कुठे आहात? मी लग्न मंडपातून पळून आली आहे तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. आणि हे सगळं काही ना इथे असणाऱ्या या आरोहीला ऐकायला जातं. आरोही लगेचच अक्षयला सांगते. अक्षय गाडीतून उतरतो आणि तो सुद्धा एका गाडीच्या टप्प्यावर उभा राहतो आणि तो सुद्धा आता म्हणत असतो की रमा रमा तू. आणि जेव्हा रमाला अक्षय दिसतो ना तेव्हा रमा त्या गाडीवरनं उतरून धावत धावतच अक्षयकडे आलेली असते आणि अक्षयला मिठी मारते आणि अक्षयला म्हणते मिरचीचा ठेचा आय लव्ह यू. मग आता अक्षयही रमाला मिठी मारत आय लव्ह यू रमा असं बोलून आता तिला घट्ट मिठी मारतो. वेळेला आरोहीसुद्धा तिथे येते आणि आरोही जेव्हा तिथे आलेली असते ना तेव्हा तीही त्या दोघांना घट्ट मिठीत घेते. म्हणजे तिघांचंही आता त्रिकोणी कुटुंब तयार होतं आणि आता फायनली रमा अक्षय एकत्र आलेली असतात. तर तुम्हाला या दोघांचा शाही लग्न सोहळा बघायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.